स्ट्राइक वरती आकाश जहांगीर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित यादव. गोलंदाज जे ट्रॅक वरती आपण पाहतोय तेच तर्रार गोलंदाज आशिष. या मॅच साठी अक्षरशः प्रेक्षक मायबाबांची गर्दी जमलेली आहे मैदानाच्या चौपेर, कारण की हाय व्होल्टेज मुकाबला आहे. एक महारण संग्राम म्हणावा लागेल आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय ना येतोय तोपर्यंत आपण आजच्या दिवसभरामधल्या मॅचेस मध्ये जर पाहिलं गेलं तर सर्वच संघ ज्या दिवसभर खेळले आहेत जबरदस्त खेळले आहेत. आपला उत्कृष्ट खेळ या क्रीडांगणामध्ये दर्शवला. प्रेक्षक मायबापांची त्याचबरोबर लेजंड खेळाडू इथे जे उपस्थित होते तसेच मान्यवरांचे अगदी मन जिंकून घेतलेले आणि त्याच पद्धतीचा सामना पुन्हा एकदा रंगताना मैदानात दिसतोय. आशिष गोलंदाजी एंडवरती तयार आहे पहिला चेंडू घेऊन. पहिलाच बॉल जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर केलंय पहा. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. हा प्रेशर टाकण्याचा इरादा, परंतु चेंडू जबरदस्त पडल्यानंतर आतमध्ये आला. काटा चेंज करतोय चेंडू. आकाश जबरदस्त खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला हा चर्चेत असणारा खेळाडू आणि पहिल्या चेंडूवरती त्याला बीट करण्यात यश आलेलं आहे आशिष यांना. कोलटप्प्याचा चेंडू अगदी हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे जरूर. स्टॉप करण्याचा प्रयत्न होणार नाहीये. जास्त काळ बसायला शांत बसायला मी देखील संत नाहीये. आणि आकाशने पुढच्या चेंडूवरती रचनात्मक कलात्मक हलक्या हाताने ड्राइव्ह केला आणि चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर आणि चौकाराने संघाचं खातं ओपन करतोय. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. बॅक ऑफ द लेंथ यावेळी चेंडू हाताळला होता. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता चांगला बाउन्स या चेंडूवरती प्राप्त केलेला आहे. गोलंदाज आशिष जबरदस्त कामगिरी करत असताना सुरुवात जबरदस्त राहिली होती. एक इन स्विंगरने सुरुवात केली होती, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर हा देखील परफ्यूम बॉल. पहा पाठीमागच्या दिशेने खेळलेला आहे. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक सजवलेला जरूर आहे. हो चांगला स्टॉप पाहायला मिळाला तिथे. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीसाठी जबरदस्त प्रयत्न इथे केला जातोय आणि ती देखील पूर्ण होईल. आकाश चांगल्या पद्धतीने धावले. डेंजर झोन वरती ते धावत होते, परंतु पायामधील वेग जबरदस्त होता त्यांच्या. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजित स्ट्राइक वरती आलेले आहेत. डावखुरे फलंदाज त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. रबर बॉल असल्या कारणाने वर्तुळाचा काही इथे संबंध नाहीये. सर्व क्षेत्ररक्षक अगदी तटरक्षक म्हणून सीमारेषेवरती उभे आहेत. यावेळेस फुलवलेचा चेंडू होता. अगदी पायाजवळ हाताळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय. देखना स्ट्रोक होता, परंतु एकच धाव देऊन जाईल. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचते. पहा दोन्ही बाजूला उत्कृष्ट खेळाडू आहेत, तितकेच अष्टपैलू देखील खेळाडू आहेत. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी सध्याला आपण पाहतोय जी केलेली आहे, जबरदस्त सुरुवात गोलंदाजी करत असताना आशिष यांची.
जबरदस्त फटका, व्हॉट अ टायमिंग, बॅटच्या स्वीट स्पॉट आणि निघून जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला आकाश यांच्या बॅट मधून. चांगली सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आशिषने चांगली गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या षटकासाठी शगुन आलेले आहेत आपला रनअप सेट करत असताना. परंतु आकाशच्या बॅट मधून एक क्लासिकल चौकार आणि टायमिंगच्या जोरावरती एक षटकार आला होता लॉंग ऑनच्या दिशेने. स्ट्राईक वरती यावेळेस मात्र अजित यादव. हलकीशी बॅट स्विंग जरूर राहिले, अपील जरूर केली, परंतु चांगला बॉल यावेळेस. गोलंदाजी ज्या पद्धतीची चाललेली आहे, हात खोलून दिलेला नाहीये. शगुनने देखील सुरुवात चांगली केलेली आहे. फटका चांगला इनसाइड आउट खेळलाय कव्हरच्या दिशेने. डीपला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स कलेक्शन चांगले राहिले. एकच धाव. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतील. आकाशच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक आलेले आहेत आणि धावसंख्येमध्ये जी भर पडलेली आहे त्यांच्याच बॅट मधून आले. 13 धावांच्या मुळे धावफलक 15 या आकड्यावरती पोहोचलाय. फुल टॉस बॉल आणि आकाश सेटअप बनवला आणि या फुलटॉस चेंडूवरती मोठा प्रहार आकाशच्या बॅट मधून. बाहेर. षटकारानंतर आकाशच्या बॅट मधून आलाय चौकार. अक्षरशः धावफलक थांबलं होतं. गोलंदाजी चांगली चालू होती, परंतु याच्यामध्ये आला आकाश आणि आकाशने एक षटकार आणि एक चौकार ठोकलाय. धावफलक 25 या आकड्यावरती पोहोचलाय. चांगली सुरुवात. बोथ द बॅट्समन आता चांगले सेट झालेले आहेत आणि अजित देखील साइड हिरोची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावतोय. जितका काळ स्ट्राईक वरती आकाश राहील की चांगली गोष्ट संघासाठी असेल आणि ते भलीभाती तो जाणतो. पुढचा बॉल. शगुन पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. ओहो, जबरदस्त फटका. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातील हा जबर जबरदस्त खेळी करून बॅक टू दी पवेलियन. कॅच तुम्ही बघितला असेल tenniscricket.in वरती. स्वयंने तो अप्रतिम झेल टिपला. अंदाज जवळपास बांधता आला नव्हता. खूप उंच चेंडू गेला होता
परंतु आय कॉन्टॅक्ट चांगलं राहिलं आणि स्वतःला चांगलं बॅलन्स केलं. हलकासा स्लाइड देखील झाला होता आणि त्याला देखील माहिती आहे किती महत्वाची विकेट आहे. आकाशची ती कॅच होती. 25 धावावरती पहिला गडी इथे बाद होत असताना कुणकाई शितलाई विठावा भांडूप स्ट्रायकर या संघाला पहिला झटका लागतोय. इनेट नंबर 3 वरती रोहन दाखल झालाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शगुनचा. ओबिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल यावेळेस लेंथ बॉल आपला स्टॉक बॉलचा वापर करत असताना आणि नॅचरल टप्पा आहे त्याचा. ज्यावेळेस प्रॅक्टिस सेशन होत असतात त्यावेळेस आपल्या नॅचरल टप्प्यावरती सातत्यानं चांगले गोलंदाज प्रॅक्टिस करत असतात आणि हा शेवटचा चेंडू त्याच पद्धतीने हाताळला. 2 षटकानंतर विटावा भांडूप स्ट्रायकर्स 25 वरती 1 गडी बाद. चला मॅचला थोडीशी गती द्यायची आहे. घड्याळात बरोबर 4 वाजलेत. अजून देखील आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत. चला सामन्याला गती द्यायची आहे. विनंती असेल सर्व खेळाडूंना. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती 1 गडी बाद आणि तिसरं षटक सुरू होतंय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आशिषला बोलवलंय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 14 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या होत्या परंतु चांगली सुरुवात करून दिली होती. अक्षरशः बांधून ठेवलं होतं फलंदाजांना आणि इथे देखील तिसऱ्या षटकासाठी त्यांना बोलवलंय. चांगला बॉल यावेळेस पडल्यानंतर बाहेर निघतोय. अतिरिक्त बाउन्स नव्हता या चेंडूवरती. चांगली सुरुवात अशीची तिसऱ्या षटकासाठी. अजित यादव आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत. मोठा फटका आलेला नाहीये आणि त्यासाठीच प्रयत्न केला जातोय. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार. षटकार. खूप महत्वाचा हा षटकार असेल कारण की अक्षरशः पाठीमागचे 5 चेंडू जसा आकाश बाद झाला होता त्यानंतर मोठे फटके आले नव्हते. गोलंदाज अक्षरशः हवी होत होते परंतु त्यानंतर हा अप्रतिम स्ट्रोक खेळला अजितने आणि षटकार ठोकलाय. धावफलक 31 वरती पोहोचलाय आणि ज्यावेळेस 2 बलाढ्य संघ असतात दोन्ही बाजूला स्टार खेळाडू असतात त्यावेळेस असे चुरशीची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या असो या दुसऱ्या इनिंग्स मध्ये दोन्ही बाजूला आपल्याला लढाई पाहायला मिळते. या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही ते उत्तर पाहिलं असेल. फटका बसलाय. खूप उंच गेलाय. स्वतः आशिष आहे आणि आशिष चुकी करणार नाहीये. मोठी विकेट. अजित षटकारानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी सरसावला. थोडासा बाहेर चेंडू ठेवला. मिस टाइम स्ट्रोक आणि परतावं लागेल दबक्या पाऊलाने कारण की एक इनिंग्स एक पार्टनरशिप जबरदस्त दोघांमध्ये बनायला नुसती सुरुवात होती परंतु आशिषने त्याला परतीचा रस्ता दाखवलाय. दुसरा गडी गमावलाय विटावा भांडूप स्ट्रायकर संघाने 31 या धावसंख्येवरती. चौथ्या क्रमांकावरती राहुल आलेत. दोन्ही बॅटर मध्ये आता ही चर्चा रंगली असेल कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी गेलेले आहेत. धावा धावफलकावरती 31 आहेत. इथून पुढे
कसा सामना आपण पुढे पाहू, किती धावा धावपलकावरती जोडल्या जातील या दोन्ही बॅटरवरती अवलंबून असेल. स्ट्राईक वरती आहे राहुल. आशिषचा पुढचा बॉल. ओ चांगला बॉल यावेळेस, परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रिवान बॉयज नायगाव या संघाने सर्वांची मनं जिंकलेली आहेत, आकर्षित केलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. सर्व क्रीडा रसिकांना तिलकनगरचे हे ऐतिहासिक मैदान अशा कित्येक खेळाडूंचे हे उगम स्थान आहे आणि या मैदानावरती खेळताना कित्येक नवीन खेळाडूंना एक मार्ग सापडतो आणि तीच सुवर्ण संधी आज तिलकनगर बॉयज यांनी सर्वांसाठी उपस्थित केली. तिलकनगर चषक 2026 ऑफसाइड ऑफ चेंडू हाताळला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिशय शांत आणि संयमी क्रिकेट दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण गोलंदाजी जबरदस्त राहिलेली आहे प्रिवान बॉयज नायगाव या संघाची. आशिषने इम्प्रेस केलेला आहे. दुसरं षटक हाताळतोय तो, परंतु चांगली गोलंदाजी त्याची. फटका चांगला, अगदी मनगडाच्या साह्याने चेंडू उडवलाय. अंतर पाहावं लागेल. अंतर नाहीये, अंतर कापलेला आहे. जबरदस्त झेल टिपलाय तिथे. आशिषच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. राहुल मात्र आज शून्यावरती गोल्डन डकचा शिकार होतोय. बॅक टू दी डगआउट. या षटकातील दुसरी विकेट होती आशिषची. प्रीतम परब आलेले आहेत. पुन्हा एकदा जोडी टिकून दिलेली नाहीये. सातत्याने विकेटचा कोलॅप्स आपण पाहिला. 32 धावावरती तिसरा गडी गमावलेला आहे. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील आणि आशिषने चांगली गोलंदाजी केलेली आहे. षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर ती महत्वपूर्ण विकेट आली. त्यानंतर डॉट बॉलचं समीकरण आणि तिथे सुद्धा कर्णधार बाद झाले आणि आता स्ट्राईक वरती प्रीतम आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड इनटू द फॅन्स. चरण ऑर्डर स्ट्रोक. जो गोलंदाज आज सर्वात जास्त घातक ठरत होता त्याच्या अगेन्स्ट डाऊन द ग्राउंड आणि ओव्हर द बॉलर सेट ज्यावेळेस फटका मारतो बॉलरला सांगून दिलं जातं आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. समोरच्या दिशेने ठोकलाय षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा लागलेत आणि गोलंदाजीसाठी चौथ्या षटकासाठी तोहिद यांना पाचारण केलंय. 38 सध्याला आपली रनअप सेट करत असताना रोहन स्ट्राईक वरती आहे. प्रीतमने आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. खूप महत्वपूर्ण धावा असतील त्याचा षटकार, कारण की स्ट्रोक आले नव्हते. चांगला बॉल यावेळेस, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे.
एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 39 या आकड्यावरती. तोहीची ऍक्शन जबरदस्त आहे. परकिशेज पाठीमागे यष्टीरक्षकाचं कौतुक केलं जाईल. जबरदस्त स्टॉप पाहायला मिळाला. अन्यथा आउटफील्ड पाठीमागे खूप फास्ट आहे. जर चेंडू सुटला असता निश्चित स्वरूपात आपल्याला बाउंड्रीच्या पार जाताना दिसला असता. परंतु काय वेगवान चेंडू हाताळला तोहीदने. व्हाईट बॉल नंतर चांगलं कमबॅक त्याचं. हो यावेळी चेंडू पायावरती आदळतोय. पंचांकडे लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅनला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च मिळतील. धावफलक 41 आकड्यावरती. अक्षरशः धावफलक गोठलं आहे. कारण की जी गोलंदाजी चाललेली आहे टॉप क्लास गोलंदाजी प्रिवान बॉयज नायगाव संघाकडून. आणि तोही देखील 4थ्या षटकासाठी आला आणि इथे देखील त्याने हात खोलून दिलेले नाहीयेत मातब्बर फलंदाजांचे. फटका चांगला आहे. बॅट स्विंग जरूर चांगली राहिली. क्षेत्ररक्षक नाहीये. खूप लांबचा प्रवास इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. थोडासा फाईन गेलाय चेंडू आणि सीमारेषा बाहेर. चौकार. धावफलक 45 वरती पोहोचले या चौकाराच्या मदतीने. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ साकारलाय. तोहीदने पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते. हा देखील चेंडू चांगला होता परंतु फटका सुरेख खेळला होता. आणि टेनिस क्रिकेट म्हटलं रबर क्रिकेट म्हटलं तुम्हाला फॅन्सी स्ट्रोक पाहायला मिळतात. रोहनने देखील हात खोललेले आहेत. 45 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल. चेंडू अडवला जातोय परंतु पंचांनी इथे नो बॉल दर्शवलेला आहे. जरूर हा चेंडू मारण्यासारखा होता परंतु फायदा उचलता आलेला नाहीये. तो दर्शवतो इकडे मारायचा होता परंतु नाही. आता वेळ निघून गेलेली आहे. खूपच उंच चेंडू हाताळला गेला. धावफलक 46 वरती पोहोचलेला आहे. फ्री हिटचा बॉल आणि यावेळेस मात्र सुवर्ण संधी असेल रोहनला. फ्री हिटचा चेंडू येतोय. फ्री हिटचा बॉल होता सोडून दिलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू. व्हाईट बॉल. गोलंदाजी चांगली राहिली होती. तोहीची सुरुवात जबरदस्त केली होती परंतु त्यानंतर या एक्स्ट्राच्या धावा आणि खराब चेंडू सातत्याने हाताळतोय. करंट रन रेट जर पाहिलं तर 14चा आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू अजून कंटिन्यू असेल. फ्री हिटचा बॉल हॅमर्ड केलाय. पंचांचा निर्णय काय होतोय. डेड बॉल दर्शवलेला आहे पंचांनी. म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. प्रेशर आहे. एक खराब चेंडू पूर्ण तुमची लँड लेंथ तुमचा टप्पा पूर्णपणे बदलतो. तेच आपल्याला तोहीच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. आणि खरं तर रोहनला पुन्हा संधी असेल आत खोलण्याची. धावफलक 47 वरती आहे. कारण की आज जेवढे मॅचेस झालेल्या आहेत दिवसभरात त्या हाय टोटल मॅचेस झालेल्या आहेत. या अगोदरची मॅच थोडी लो स्कोरिंग होती परंतु तिथे धावा त्या डिपेंड केल्या होत्या. त्यानंतर ही मॅच देखील त्याच पद्धतीने पुढे जात असताना तोही पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. रोहन स्ट्राईक वरती आहे. फ्री हिटचा बॉल. या चेंडूला देखील दिशा नाहीये. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजनला.
अतिशय वेगाने वाईट प्लस हा चौकार पहा. अतिशय महागडे षटक होत असताना खराब चेंडू सातत्याने हाताळतोय तोहिद आणि या खूप महत्वपूर्ण धावा असतील कारण की धावा येत नव्हत्या. विटावा मांडूप स्ट्रायकर हेच बोलत असते की धावा येऊ द्या कशा का रीतीने येऊ द्यात. धावफलक 52 या आकड्यावरती पोहोचलाय आणि पुन्हा एकदा हा खराब चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत ते फेअर झालेले आहेत. टोटल या षटकामध्ये आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेले आहेत त्यातील 3 चेंडू हे योग्य आहेत. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. थोडस प्रेशर आहे तोहिद वरती. खराब गोलंदाजी ज्या पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात झाली होती आशिषने चांगलं षटक हाताळलं होतं. 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर शगुन आला त्याने 11 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट आकाशला त्याने बाद केला. आणि त्यानंतर आशिष आला आणि त्याने 13 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्या आणि त्यानुसार त्यांनी विटावा स्ट्रायकरवरती अक्षरशः दबाव ठेवला होता. फलंदाजांना हात खोलून दिले जात नव्हते परंतु तोहिद आला. चौथ्या षटकासाठी सुरुवात चांगली झाली होती तोहिदची परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राइक वरती रोहन आहे. फ्रीटचा बॉल यावेळेस डीप पॉइंटच्या डोक्यावरून निघून चाललाय. पंचांचा इशारा येतोय. हा आहे षटकार. ओहो फ्रीटचा बॉल होता. जागा बनवली आणि संघासाठी ही 6 धावांची जागा निवडली. ओहो काय जबरदस्त फटका अपरकटचा खेळलाय. धावफलक पोहोचलाय 58 या आकड्यावरती. अतिशय महागडे षटक. आतापर्यंत मंदार सर 4 चेंडू फेअर डिलिव्हरी झालेले आहेत आणि 20 धावा खर्च केलेले आहेत. अजून देखील 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पहा किती फरक पडलेला आहे. करंट रन रेट ज्यावेळेस आशिषने षटक संपवलं होतं तिथे 12च होतं आणि आता मात्र करंट रन रेट 16 वरती जाऊन पोहोचलंय. 5वा चेंडू तोहिद पुन्हा एकदा सज्ज. अपटकात देखील उडवलाय बॉल. जरूर मिस टायमिंग स्ट्रोक होता. एका बाजूला मारायचा होता. दिशा घेऊन दुसऱ्या बाजूला गेलेला आहे आणि 2 धावा डाऊन पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. धावफलक पोहोचले 60 या आकड्यावरती. 60. जबरदस्त खेळ रोहन आणि प्रीतम या दोघांमध्ये आता चांगल्या रीतीने पार्टनरशिप बिल्डअप होत असताना आपण पाहू शकतो. रोहनच्या बॅट मधून 12 धावा आलेत. अतिशय वेगवान चेंडू यावेळेस हाताळला. शॉर्ट आर्म जॅक पाहायला मिळाला. चेंडू अलॉंग द कार्पेट निघून जातोय परंतु तिथे पहा खराब क्षेत्ररक्षण. या षटकामध्ये प्रदर्शन अतिशय खराब राहिलेलं आहे कारण की पहिल्या 3 षटकामध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता परंतु हा चौकार आलाय आणि या षटकामध्ये तोहीच्या पाहिलं तर टोटल 26 धावा आलेल्या आहेत आणि धावफलक चार षटकानंतर धावफलक 64 वरती पोहोचलाय. अगदी सुरुवात जबरदस्त झाली होती. आकाश बाद झाला त्यानंतर धावसंख्या अक्षरशः थांबली होती परंतु त्यानंतर हे महागडे षटक तोहीचं 26 धावांचं आलं. रोहनच्या बॅट मधून 18 धावा आलेल्या आहेत. 64 धावा धावफलकावरती पोहोचलेत. 3 षटका अगोदर प्रोजेक्टेड स्कोर हा 64 ते 70 दाखवत होता परंतु एका खराब षटकानंतर 4थ्या षटकामध्ये धावफलक 64 वरती पोहोचले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी स्लॉटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय निलेश यांना. पाचव्या षटकासाठी निलेश. निलेशचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय.
क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला राहिलाय, कॅच ड्रॉप झाले आणि हे जीवनदान आहे प्रीतमला. कॅच ड्रॉप आणि चौकार देखील येतोय मिसफील्डच्या स्वरूपामध्ये. ओहो, यावेळेस पहा मॅच मध्ये अक्षरशः टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला. कुणकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर मशगत करत होता धावांसाठी, परंतु त्यानंतर एक खराब षटक आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज चांगले सेट झाले आणि प्रीतमने कार्यक्रम परफेक्ट केलाय चौकार ठोकून समोरच्या दिशेने. देखील फटका चांगला आहे, सर्वात लांबचा पल्ला आहे या मैदानावरती. क्षेत्ररक्षक येतो मिड विकेटचा धावून चेंडू पर्यंत, तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलक 70 वरती जाऊन पोहोचलाय. चौकार जरूर आला असेल, परंतु त्यानंतर निलेशचा देखील कमबॅक चांगला राहिलेला आहे. लेंथ पाठीमागे ठेवलेली आहे आणि चांगली गोलंदाजी. हो, यावेळेस दिशा नाहीये. इथे धावून घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. रोहनने पंचांनी वाईट दर्शवलेला आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि एक्स्ट्राच्या धावा या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना प्रिवान बॉयज नायगाव कडून जास्त खर्च केलेले आहेत. ज्यावेळेस सेकंड चेंजला संघ उतरेल त्यावेळेस या एक्स्ट्राच्या धावा कितीपर्यंत मागता येतील. हो, एकदम फास्ट फ्लाइटेड आणि फ्युरियस गेला होता, परंतु सरळ थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. प्रीतमला माघारी जावं लागेल. जॉक करण्याचा प्रयत्न होता, लोअर फुल टॉस होता, कुठे मारू शकले असते, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात मारला आणि सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. प्रीतम 12 धावांवरती बॅक टू दी डगआउट. इस्तेक्षक दाखल झालेले आहेत मैदानात. या देखील खेळाडूंची चर्चा सध्याच्या घडीला टेनिस असो रबर क्रिकेट मध्ये जास्त आहे, नावाजलेला खेळाडू आहे आणि तोच मैदानात दाखल झालाय उर्वरित 3 चेंडूसाठी. परंतु निलेशने महत्वाची विकेट प्राप्त केले. 71 धावांवरती चौथा गडी त्यांनी गमावला होता. कोलोडप्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपला, चांगलं कलेक्शन राहिलंय. एकच धाव येईल. धावफलक पुढे पोहोचेल एका धावेच्या मदतीने. 72 या आकड्यावरती 72. 2 चेंडू शिल्लक असतील या स्लॉटच्या षटकातील आणि स्ट्राईक वरती रोहन असेल जो चांगला सेट झालाय. त्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येऊ लागलेले आहेत आणि शेवटचे 2 चेंडू असताना तो स्ट्राईक वरती आहे. फटका चांगला आहे, जबरदस्त ऑन द राईज. जसा पडला तसा बॅटने त्याला उचलला आणि फेकून दिला सीमारेषा बाहेर. या मैदानातील सर्वात लॉंग डिस्टन्स असणारी ती बाउंड्री आणि ती क्लिअर करतोय फलंदाज. पहा, ओहो काय फटका सजवलाय, अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. धावफलक 78 या आकड्यावरती पोहोचलाय आणि रोहनच्या बॅट मधून 24 धावा आलेल्या आहेत. आणि काय दर्जेदार बॅटिंग करतोय तो. धावफलक अक्षरशः थांबलं होतं आणि त्यानंतर रोहनची एंट्री झाली आणि तिथे त्याने प्रीतमला सोबत घेऊन चांगली पार्टनरशिप बनवली. शेवटचा बॉल आहे हा पहिल्या इनिंग्स मधला. शेवटचा बॉल ऑफसाइड द ऑफ चेंडू हाताळला होता. इथे रनआउटची संधी आहे, परंतु पंचांचा हात काटकोनात वळालाय आणि पंचांनी इथे नो बॉल दर्शवलाय. धावफलक 80 वरती पोहोचलाय. धावफलक धावून इथे 1 धाव कंप्लीट केली होती. 80 वरती पोहोचले धावफलक. अजून देखील शेवटचा बॉल आहे. फ्रीटचा चेंडू येतोय. या इनिंग्स मधला हा
दुसरा फ्री हिटचा बॉल आहे. या अगोदरच्या फ्री हिटच्या चेंडूवरती एक षटकार आला होता. इथे पाहावं लागेल आणि स्ट्राईक वरती आहे इस्तियाक शेख. फ्री हिटचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चांगला यॉर्कर यष्टीरक्षकाच्या पायावरती अडून समोरच्या दिशेने चेंडू येतोय. तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती एक धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न जरूर झाला परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इस्तियाक यांना परतावं लागेल. आणि प्रथम बॅटिंग करत असताना 81 धावा उभ्या केलेल्या आहेत विटावा भांडूप स्ट्रायकर्स या संघाने. 82 धावांचं मोठं आव्हान असेल त्रिवान बॉयज नायगाव संघासमोर. या चेजला मजा येणार आहे कारण की दोन्ही संघामध्ये मोठमोठे खेळाडू आहेत आणि आपल्या खेळाने अक्षरशः प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात. हा पहा तुमच्या समोर मॅच समोर आहे आकाश. 7 चेंडू 23 धावा त्याच्या बॅट मधून. अजित त्याच्यासोबत आला होता सलामीला, त्याच्या 8 धावा. रोहनने चांगली बॅटिंग केली, त्याच्या बॅट मधून 10 चेंडू मध्ये 25 धावा आल्या आणि रोहन हाच टर्निंग पॉइंट झाला या मॅच मधला कारण की अक्षरशः 3 षटकापर्यंत धावा धाव फलकावरती नव्हत्या आणि त्यानंतर तो आला आणि तिथून जबरदस्त बॅटिंग करत सरासरी 16च्या गतीने धावा धाव फलकावरती 5 षटकानंतर 81 उभ्या केल्या आणि 82 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. जाऊयात आपण दुसऱ्या इनिंग्स कडे जिथे आपण आवाज ऐकणार आहोत.
आपली छाप उमटवलेली आहे आणि तेच खेळाडू या दोन्ही टीम मध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवात अतिशय धीमी झाली होती, तरी देखील 81 धावा धावफलकावरती उभ्या केल्या आणि 82 धावांचं कडवं आव्हान उभं केलेलं आहे प्रिवान बॉयज नायगाव संघासमोर. चला विनंती असेल मॅचला सुरुवात करूयात, कारण की अजून देखील 2 मॅचेस बाकी आहेत. पहिला चेंडू घेऊन विशाल सज्ज, पहिला बॉल, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू डॉट आलाय. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि नायगाव संघाकडून हाच प्रयत्न राहील की सुरुवातीपासूनच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न राहील आणि जो मुख्य गोलंदाज आहे त्याच्यावरतीच प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु विशालने सुरुवात चांगली केलेली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. अपटॅकर पुन्हा एकदा अगदी पाठीमागचा पाय उचलून तो फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अतिरिक्त उसळीने इथं बीट केलंय फलंदाजाला. जयसिंगला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय आणि ही सुरुवात झाली होती नायगाव संघाची देखील प्रथम गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा चांगला बॉल. पहा तिन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती. वाह काय गोलंदाजी आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील जातोय. सलगचा तिसरा डॉट बॉल. अतिरिक्त बाउन्स होता. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलेला आहे. 1 बाउन्स देखील दंडित केलं जातंय. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राने खातं ओपन होतंय प्रिवान बॉयज नायगाव संघाचं. चांगला बॉल यावेळेस. चांगला पाठीमागे यष्टीरक्षकाने स्टॉप जरूर केलाय. पंचाने पुन्हा एकदा वाईट दर्शवलेला आहे. यॉर्करचा प्रयत्न होता तिथे, प्रयत्न फसला. डाऊन दी लेग साइड, वाईट बॉल. वरती थोडं प्रेशर आहे कारण की पहिले 3 चेंडू डॉट हाताळलेले आहेत गोलंदाज विशाल याने आणि पुन्हा एकदा मार्गस्थ असताना चौथ्या चेंडूसाठी. अपटका चांगला आहे. खडे खडे हा स्ट्रोक खेळाय. खूप उंच गेलाय. लांबी पाहावी लागेल आणि थेट जाऊन पडतोय सीमारेषा बाहेर. षटकार आणि मॅच ऑन होत्या कारण की ज्या पद्धतीने पहिल्या 3 चेंडूवरती प्रेशर ठेवला होता, परंतु त्यानंतर
हात खोलले आपले जयसिंगने आणि बॅट मधून जय जयकार करत हा षटकार ठोकलाय. ऑफसाइड धाव चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेंडू येतोय. लॉंग आपलं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि एकीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीत केलं जाईल. धावफलक 10 वरती पोहोचतंय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. सुरेख गोलंदाजी राहिले तरी देखील विशालची एक षटकार जरी आला असला तरी आपल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर देखील आपली लाईन नॅचरल टप्पा आहे तो हटवलेला नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेस अतिरिक्त बाउन्स चेंडूवरती पाहायलाच मिळालेला नाहीये. चेंडू निर्धाव असा यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. 82 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावांवरती मजल मारलेली आहे नायगाव संघाने. दुसऱ्या षटकासाठी सोईल आलाय. चिताकामचा जबरदस्त गोलंदाज म्हणून चर्चेत असणार हे नाव. पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. अजून पंचांचा निर्णय आलेला नाहीये. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलेला आहे आणि 1 बाउन्स देखील दंडित केलं जातंय गोलंदाजाला. सुरुवातच बाउन्सरने करायची होती. जबरदस्त चेंडू देखील हाताळला होता परंतु पंचांनी व्हाईट बॉल दिलेला आहे. म्हणजे आता 24 चेंडू 71 धावांची गरज असणार आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. अक्रॉस द बॅट हा फटका खेळाय अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पहा यावेळेस स्टॉप चांगला राहिला यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे मोठ्या फटक्यांसाठी आणि पहिल्या षटकामध्ये एक षटकार आलाय. त्यानंतर बॅट अगदी शांत आहे. मोठे फटके आलेले नाहीयेत आणि 82 धावांचा पाठलाग करायचा तर तुमच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि त्या मोठ्या स्ट्रोकच्या प्रतीक्षेमध्ये नायगाव संघाचा डगआउट आहे. एक जरी मोठा स्ट्रोक आला तरी ती मोमेंटम शिफ्ट होते परंतु सध्या तसं दिसत नाहीये. पंचांनी डेड बॉल दर्शवलेला आहे. सोहेलने सुरुवात जरूर गोलंदाजीला चांगली केलेली आहे परंतु थोडा प्रेशर आहे. तरी धाव फलकावरती 82 असल्या तरी या मैदानावरती आज दिवसभरामध्ये पाहिलं गेलं तर हा फटका चांगला चेंडू उडवलाय. पाहावं लागेल की लांबी भेटते का नाहीये. पंचांचा अजून ऑनफिल्ड निर्णय आलेला नाहीये.
पंचांचा निर्णय आलाय, सलमानला माघारी जावं लागेल. चांगला कॅच तिथे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहा प्रेशर होतो आणि प्रेशर मध्येच फलंदाज एखादी चुकी करतो आणि चुकीच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये सलमान होता आणि तो त्याने प्रयत्न केला देखील, परंतु यश आलेलं नाहीये. चांगला झेल तिथे टिपला गेला आणि 12 वरती प्रिवान बॉईज नायगाव या संघाने आपला पहिला फलंदाज गमावलाय, सलमान. क्षमा असावी थोडीशी एरर. धावफलक 13 वरती पोहोचलाय. नक्कीच राम मैदानात दाखल झालेले आहेत. राम वरती आता संपूर्ण जिम्मेदार असेल. जय आणि राम ही बेस्ट जोडी मानली जाते नायगाव संघाकडून. या दोन्ही जोडीने कित्येक असे सामने आहेत ते दोघांनी मिळून सोडवलेले आहे. अडचणीच्या काळामध्ये संघाची नौका किनाऱ्यावरती या दोन्ही संघाने दोन्ही खेळाडूंनी कित्येक वेळा लावलेली आहे आणि त्यांच्यावरती आता जिम्मेदारी असेल, कारण की 21 चेंडू 69 धावांची अजून देखील गरज असणार आहे. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न रामचा, यश आलेलं नाहीये. आणि चांगली गोलंदाजी सोहिलने. अगदी सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु त्यानंतर पुनरागमन चांगलं राहिले त्याचं. फुल टॉस बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न. उंची खूप आहे, लांबी पाहावी लागेल. लांबी नाहीये, रामला देखील माघारी परतावं लागेल. चिता कॅम्पच्या सोहिलने अगदी भोपळा देखील त्याला फोडून दिलेला नाहीये. बॅक टू दी डग आउट. मॅच अजून देखील खूप लांब नाहीये. 19 चेंडू 69 धावांची अजून देखील गरज आहे. 2-3 मोठे हिट खूप गरजेचे असतील नायगाव संघाला. शेवटचा बॉल असेल हा दुसऱ्या षटकातील. या चेंडूवरती एक मोठा फटका येणे गरजेचं आहे, कारण की या षटकामध्ये सोहेलने अक्षरशः बांधून ठेवलेले आहे. मात्र 3 धावा खर्च केलेल्या. पहा खराब सुरुवात झाली होती, एक्स्ट्राच्या धावा जरूर आल्या होत्या. 2 खराब चेंडू देखील हाताळले होते, परंतु त्यानंतर पुनरागमन जबरदस्त राहिले. अक्षरशः त्याच्या नावाला साजिश अशी कामगिरी करतोय तो. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आणि स्ट्राईक वरती प्रथमेश आहेत. शेवटचा बॉल देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे देखील शेवटचा बॉल डॉट आलाय. दुसऱ्या षटकाची सांगता सोहिलच्या या षटकामध्ये मात्र त्याने 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट. 13 धावावरती पाहतोय आपण प्रिवान बॉईज नायगाव संघ. आता 18 चेंडू आणि 69 धावांची गरज असणार आहे. जय याच्यावरती संपूर्ण जिम्मेदारी राहील, कारण की सलामीला आलेला फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका देखील आलाय. 68-69 हे समीकरण जर सोडवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बॅट मधून उत्तर द्यावं लागेल. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा विशालला बोलवलं गेलंय. पहिलं षटक अगदी यशस्वी त्याने साकारलं होतं आणि त्यालाच तिसऱ्या षटकासाठी बोलवलं जात आहे. विशालचा पहिलाच बॉल, पहिलाच यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु त्याला दिशा नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आदरणीय नगरसेवक विषम सावंत साहेब, माफ करा सुषम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
त्याचबरोबर आदरणीय सोहन हिवाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांचं तिलकनगर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आणि जसं साहेबांचं इथं आगमन होत आहे तसंच मैदानाच्या आतमध्ये देखील फलंदाज आपल्या बॅट मधून तडाखा देतोय. खूप महत्वाचा हा षटकार असेल त्रिवाण बॉयज नायगाव संघासाठी, कारण की अक्षरशः धावफलक गोठलं होतं आणि त्या धावफलकाला गती देण्यासाठी, चकाकी देण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज होती. आणि जय ज्यासाठी जाणला जातो तोच त्याच्या बॅट मधून तो उत्तर देतोय. षटकार आलाय. आता गरज असेल 17. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, उंच गेलाय. आकाश आहे जरूर, परंतु आकाशचे प्रयत्न होतील कमी. आणि या षटकातील हा दुसरा षटकार. विशाल जो महत्वपूर्ण गोलंदाज आहे, त्या महत्वपूर्ण गोलंदाजावरतीच मोठा प्रहार. ही मॅच अजून संपलेली नाहीये, कारण की जय आता चांगला सेट झालाय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 10 चेंडू 20 धावावरती तो खेळतोय. आता जर स्थिती जर या सामन्याची पाहिली तर 15 चेंडू मध्ये 56 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल. 6 धावांसाठी षटकार. ओहो, काय फटकाय. आणि ज्या वेळेस या मैदानाची एक वेगळी कला आहे, ज्यावेळेस मंचावरती महत्वपूर्ण मान्यवर येतात त्यावेळेस गोलंदाज देखील जोमा देतो आणि फलंदाज देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न करत असतो. जसे सुषम सावंत साहेबांचं आगमन झालं, सोहम साहेबांचं आगमन झालं आणि तिकडे फलंदाजाने आपल्या बॅट मधून आग ओकायला सुरुवात केली. जबरदस्त. अजून मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने रंग चढलाय. 14-50 ची गरज असणार आहे. धावफलक 32 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फटका खेळला होता. अलॉंग द कार्पेट अगदी मैदानाला आग लावत चेंडू डीपला जातोय. ते पहिली धाव वेगाने घेतलेले आहे. दुसरीचा प्रयत्न पूर्ण. बॅकअप नाहीये. चेंडू पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत 4 धावा डाऊन कंप्लीट केल्या जात आहेत. ओहो, रनिंग बिटवीन द विकेट. मोमेंटम आता शिफ्ट व्हायला चालू झालेला आहे. आणि ही स्थिती झाली होती मंदार सर ज्यावेळेस तिसऱ्या षटका नंतर फलंदाजीला संघ ज्यावेळेस उतरला होता बिटावा भांडूप स्ट्रायकर, तिसऱ्या षटकानंतर मॅच पूर्ण चेंज झाली होती. आणि इथे ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं षटक आलं आणि इथे मॅचने गिअर शिफ्ट केलाय. आता मॅच दुविधा स्थितीमध्ये येऊन थांबलेली आहे. गरज असणार आहे 13 चेंडू आणि 46 धावांची. शेवटचा चेंडू अतिशय खराब बॉल. बॉलला दिशा नाहीये. पंचांचा डेड बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या पाठीमागे चेंडू हाताळला गेला. पहा, प्रेशर आहे, दडपण आहे, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे विशालने. सुरुवात डॉट बॉलने केली होती, परंतु त्यानंतर 3 मोठे फटके आणि 4 धावा धावून कंप्लीट केले. आतापर्यंत 23 धावा खर्च केले त्या षटकामध्ये आणि शेवटचा बॉल देखील बाकी आहे. फटका चांगला आहे. शॉट ऑन पूल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. षटकाची सांगता देखील षटकाराने होते. या मॅच मध्ये काय घडलंय? या मॅच मध्ये 4 षटकार
आणि 4 धावा धावून कंप्लीट केलेत. अतिशय महागडे षटक. 29 धावांचं हे सर्वात महागडे षटक. मॅच आता दोन्ही बाजूने आहे. मॅच खऱ्या अर्थाने फसली होती, परंतु या षटकामध्ये जयच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळाला आणि मॅच खऱ्या अर्थाने आता हसली आहे. 12 चेंडू 40 ची गरज. ओहो, काय फटका होता. देखना स्ट्रोक पाहायला मिळाला जयच्या बॅट मधून. ते म्हणतात ना, फुलांचा सुगंध आणि सूर्याचा प्रकाश किती अडथळे तर थांबू शकत नाहीयेत. आणि तेच दृश्य मैदानात जयच्या बॅट मधून पाहायला मिळालं. पहिल्या 7 चेंडूवरती असा स्ट्रगल करत होता की प्रत्येक चेंडू म्हणजे एक नवा प्रहार त्याच्या समोर होत होता. परंतु त्यानंतर पुन्हा उठला आणि पुन्हा आपल्या बॅट मधून जय जयकार करत या मॅचला पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने खेचत आणतोय. 12 चेंडू आणि 40 ची गरज. आणि त्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलं जाते 4थ्या षटकासाठी. गोलंदाज आर्यन यांना बोलवलं जाते. 12-40 ची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला, कुठे जाऊ नका. सांगितलं होतं पैसा वसूल मॅच असणार आहे ही. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट. जबरदस्त स्ट्रोक आले, पाहावं लागेल. परंतु पंचांनी डेड बॉल दर्शवलाय. अगदी फलंदाजाच्या चेहऱ्यावरची ती स्माइल पण सांगून जाते. पहा, अशासारखे मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. एफर्ट जबरदस्तीचा क्षेत्ररक्षकाचा राहिला होता, परंतु हा डेड बॉल म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. समीकरण तेच असेल. 12 चेंडू 40. पहिला बॉल पाठीमागच्याच फटक्याची इथे पुनरावृत्ती केली आहे. आणि सर्वात मोठा पल्ला आहे या मैदानाचा जर विचार केला तर तो सर्वात मोठा लॉंग डिस्टन्स आहे आणि तिथे मारण्याचा प्रयत्न आणि परतावं लागेल प्रथमेश यांना. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. जय अजून मैदानात आहे, परंतु ही महत्वपूर्ण विकेट असेल, कारण की ज्या पद्धतीने पाठीमागच्या प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे फटके येत होते ते ब्रेक करणं गरजेचं होतं. आणि इथे गोलंदाजीसाठी आर्यन आला आणि त्याने पहिल्या चेंडूवरती प्रथमेश यांना बाद केलाय. स्वयं आलेले आहेत आणि स्वयंने जो कॅच पकडला होता जबरदस्त या पहिल्या अगोदरच्या इनिंग्स मध्ये एफर्ट जबरदस्त राहिला होता. परंतु इथे जिम्मेदारी वेगळी आहे. इथे बॅटिंग करायची आहे, कारण की संघाला 11 चेंडू मध्ये आता 40 धावांची गरज असणार आहे. जर पाहिले गेले तर 6 षटकार हे तर मारावेच लागतील. या स्थितीमध्ये ही मॅच येऊन पोहोचलेली आहे. जर इथून विजय खेचून घ्यायचा असेल तर 42 धावा धावफलकावरती आहेत आणि 4थ्या षटकातील दुसरा बॉल साठी तयार आहे गोलंदाज आर्यन. आर्यनचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट आले, त्यानंतरचा हा डॉट म्हणजे या 2 चेंडूवरती विकेट आले आणि कोणतीही धाव नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. नायगाव संघासाठी यावेळेस पहा, चेंडू शरीरावरती होता, त्याला मात्र दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागून धावतोय. अगदी टॉम अँड जेरीचा खेळ पाहायला मिळाला होता, परंतु यावेळेस चेंडू जिंकतोय. आणि या महत्वपूर्ण या 4 धावा असतील नायगाव संघासाठी. धावफलक या 4 धावेच्या मदतीने 46 आकड्यावरती पोहोचलंय. 9 चेंडू आणि आता 36 धावांची गरज असणार आहे. 2 हिट जर या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये जर आले तर या मॅचला खऱ्या अर्थानं मजा येईल.
पैसा वसूल मॅच अजून देखील आहे. प्रेक्षक मायबाबांचं लक्ष संपूर्णपणे या मॅच वरती लक्ष आहे. एकदा गोलंदाजी वर्चस्व ठरते तर एकदा फलंदाजी. स्वयं चौकार मारलाय परंतु संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. फटका चांगला आहे. खडे खडे खेळलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. स्वयंच्या खेळीची ते समाप्ती आणि स्वतः अक्षरशः प्रश्नचिन्ह चेहऱ्यावरती घेऊन पाहतोय की हा चेंडू बाहेर गेला नाही कसा, परंतु नाही जाणारे. खूप मोठा लॉंग डिस्टन्स आहे या मैदानातील तो जो डीप मिड विकेट आहे, काव कॉर्नर आहे आणि तिथे चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. विकेट पहा. तिसऱ्या षटकापर्यंत नायगाव संघाने या मॅच मध्ये पुनरागमन केलं होतं, परंतु चौथ्या षटकासाठी आर्यन आला. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशची विकेट घेतली आणि त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी करत असताना स्वयंला देखील त्याने बाद केले. अपटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोक्यावरून डीपला. हो अप्रतिम, अगदी उडी मारून हा झेल टिपलाय. पहा या षटकामध्ये अगदी अटीतटीच्या या लढतीमध्ये तिसरी विकेट घेतलेली आहे आणि एवढा प्रेशर होता या षटकामध्ये की कर्णधार देखील स्वतः विचारत होता की हे षटक कोणाला हाताळायला द्यायचं. कर्णधार गेले थेट आर्यनकडे आणि त्याने ती कामगिरी करून दाखवलेली आहे या प्रेशर असलेल्या मुकाबल्यामध्ये आणि हा हॅट्रिक चेंडू असेल त्याच्यासाठी. तिलकनगर चषक 2026 ची पहिली हॅट्रिक रोहित हिरे यांच्या नावावरती राहिली आणि पुन्हा एकदा आर्यन त्याच इतिहासावरती उभा आहे. हॅट्रिक बॉल असेल हा त्याच्यासाठी आणि या षटकामधील शेवटचा चेंडू देखील. ऑलरेडी ओव्हर हॅट्रिक या षटकामध्ये झालेली आहे, परंतु खऱ्या अर्थाने मोठ्या स्टेजवरती आणि अशा ट्रॉफीज मध्ये आपल्या गोलंदाजीची चमक दाखवण्याची संधी म्हणजे हॅट्रिक असते आणि हा येतोय हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल आल्या आल्या मोठा प्रहार रोहितच्या बॅट मधून. कणकणीत प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. अक्षरशः ऑफसाइडचा चेंडू खेचून त्याने ऑन साइडला मारलाय. ओहो काय जबरदस्त फटका. रोहित आल्या आल्या त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 आणि आता 30 ची गरज. म्हणजे तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर 5 चेंडू सीमा रेषे बाहेर पाठवावे लागतील. प्रिवान बॉयज नायगाव संघासाठी या मॅच मध्ये जर विजय मिळवायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. जय हा कारनामा करेल का? 13 चेंडू 36 धावावरती तो खेळतोय. चेंडूवरती मिळत आहेत धाव फलक पोहोचलाय 55 वरती. पहा मॅच अजून संपलेली नाहीये. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर ही मॅच बनणार आहे. अजून देखील दुविधा मनस्थितीमध्ये ही मॅच आहे. 6 चेंडू आणि आता 27 ची गरज. मॅच मधला हा आहे खरा टर्निंग पॉइंट. स्ट्राइक वरती आहे जय, ज्याच्या बॅट मधून 38 धावांची खेळी आतापर्यंत आलेली आहे आणि हा चेंडू आहे फ्री हिट. आणि पहा ना मान्यवरांचे जसे पदस्पर्श या क्रीडांगणाला लागलेले आहे आणि या सामन्यामध्ये रंग चढलेला आहे. सामन्यामध्ये रंगोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. 6-27 ची गरज. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा बॉल. ओहो सुरेख तेच तर्रार. फ्री हिटचा चेंडू प्रेशर होता. ऑफसाइड द ऑफ पिन पॉइंट यॉर्कर. डॉट बॉल अजून देखील नाहीये. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मधला. 5 चेंडू आणि 27 ची गरज. जिशान सुरुवात खराब झाली होती परंतु आता खऱ्या अर्थानं लय पकडतोय. 5-27 ची गरज. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत.
धावफलक 57 वरती पोहोचेल. 4:25 ची गरज. अजून देखील सामन्याचा निर्णायक मोड आलेला नाहीये. अजून देखील मॅच दोन्ही बाजूला आहे. इथे जरी सलगचे 4 षटकार मारले तरी मॅच मध्ये काही होऊ शकतं. फटका चांगलाय. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जरूर, तो बनेल दर्शक. मॅच अजून देखील आहे. पहा मॅच कुठे होती. दुसऱ्या षटकापर्यंत पाहायला गेले तर विटावा भांडूप स्ट्रायकर्स जबरदस्त लय मध्ये होते, परंतु प्रिवान बॉयज नायगाव संघाने जबरदस्त केली करत या मॅच मध्ये कमबॅक करत मॅच अगदी निर्णायक क्षणावरती आलेली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका खेळलेला आहे. चांगला स्टॉप पहिली धाव वेगाने घेतलेला आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि स्ट्रायकिंग एंडला फेकी करण्याचा प्रयत्न, जयची विकेट घेण्याचा प्रयत्न. दोन चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज. जय 18 चेंडू 48 धावावरती खेळतोय. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. एका बाजूला मारायचा होता, चेंडूने दिशा बदलली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा या चेंडूवरती देखील मिळेल आणि पहिलं अर्धशतक तिलकनगर चषक 2026 मधलं जयच्या बॅट मधून येत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. प्रत्येक मॅच ही विजयासाठी असते असं नसतं, परंतु आपल्या खेळाडूंच्या आत्मविश्वास आणि प्रयत्नाची पराकाष्ठा जी केलेली असते मैदानात त्याच्यासाठी असते आणि या खेळासाठी सॅल्यूट तर बनतोच. एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जयच्या या खेळीसाठी. 19 चेंडू 50 धावांची जबरदस्त खेळी. शेवटचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर आणि धावफलक पोहोचतोय प्रिवान बॉयज नायगाव संघाचं एकाहत्तरी आकड्यावरती 82 धावांचा पाठलाग करत असताना. चला रोहन साळुंके मॅन ऑफ द मॅच. चला टॉस सुद्धा आपण पहिला टॉस घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन घ्यायचंय. पहिला टॉस घेऊयात आपण. चला टॉस कॅप्टन टॉस साठी यायचंय.